नमस्कार. आज महाराष्ट्र दिन आहे आणि महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र सरकारकडून एक स्पेशल गिफ्ट मुंबईकर पुणेकरांना दिलं जातं. ते म्हणजे मिसिंग लिंक प्रकल्प पूर्ण झालेला आहे आणि उद्यापासून सर्वसामान्य मुंबईकर पुणेकरांच्या सेवेमध्ये तो आता दाखल होतोय. त्याचं आज लोकार्पण होतं आहे आणि हा मिसिंग लिंक नेमका कशा पद्धतीनं तयार करण्यात आलेला आहे, यामध्ये कोणकोणती यंत्रणा वापरण्यात आलेली आहे, कशा पद्धतीनं सुसज्ज असे रुंद असे बोगदे या ठिकाणी तयार करण्यात आलेले, या सगळ्यांचा आपण आढावा घेणार आहोत. मी स्वतः गाडी चालवून या ठिकाणी पाहणी करणार आहे आणि हा बोगदा किती प्रशस्त आहे, किती सुरक्षित आहे, त्याचा सुद्धा आपण या ठिकाणी आढावा घेणार आहोत. तर चला जाऊयात आणि पाहूयात की हा बोगदा नेमका कसा आहे. तर आपण पाहतोय हा पहिला टनल आहे जो टायगर व्हॅलीमध्ये सुरू होतोय आणि मिसिंग लिंक टनलमध्ये आपलं स्वागत आहे असं यावर लिहिण्यात आलेलं आहे. ज्या लाईट मोटर व्हेकल आहेत त्यांना जो वेग दिलेला आहे तो 100चा आहे आणि ज्या बसेस आहेत त्यांना 80चा वेग देण्यात आलेला आहे. बघा, विद्युत रोषणाई सर्वत्र आपल्याला या बोगद्यामध्ये पाहायला मिळते. व्हेंटिलेशन आहे, CCTV आपल्याला दिसत आहेत, ध्वनी यंत्रणा कार्यान्वित दिसत आहेत. युटर्न कुठून आहे ते सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे, कारण इंटरचेंजेस जे आहेत ते सुद्धा एका बोगद्यातून दुसऱ्या बोगद्यामध्ये जाण्यासाठी या ठिकाणी प्रशस्त अशा पद्धतीनं तयार करण्यात आलेले आहेत. आज लोकार्पण आहे आणि लोकार्पण असल्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार हे सगळे या ठिकाणी असणार आहेत. त्यासोबतच केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ सुद्धा या ठिकाणी येणार आहेत आणि कॅबिनेटचे इतर मंत्री आणि नेते मान्यवर सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. तर अत्यंत प्रशस्त असा हा बोगदा आपण पाहतोय. 23.5 मीटर रुंदीचा हा बोगदा आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंदणी झालेली आहे. भारतातील सगळ्यात मोठे बोगदे म्हणून देखील याला पाहिलं जाते. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो दुसरा बोगदा आहे तो जवळपास 9 किलोमीटरचा आहे. ज्या बोगद्यातून आपण जातोय तो जवळपास 2 किलोमीटरचा आहे आणि किती प्रशस्त असा हा बोगदा आहे ते सुद्धा आपण पाहतोय. ठिकठिकाणी आपण पाहतोय की एक्झिट कुठून आहे ते देण्यात आलेलं आहे आणि 4थ्या लेनमधून 5व्या लेनमधून जाण्यासाठी 100ची वेग मर्यादा आहे, तर 3ऱ्या आणि 2ऱ्या लेनमधून जाण्यासाठी 80ची वेग मर्यादा या ठिकाणी आहे. आपण पाहतोय की सध्या काम सुरू आहे, त्यामुळे या ठिकाणी पाहणी केली जाते इंजिनियर्सकडून आणि त्यासोबतच लॉजिस्टिक्स डिपार्टमेंटकडून, की काही राहिलं तर नाही आहे. आज दुपारी 12:30 वाजता या मिसिंग लिंकचं जे लोकार्पण आहे ते होणार आहे. यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाच्या अंतर्गत हा जो मिसिंग लिंक आहे तो या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे आणि मिसिंग लिंक असं नाव देण्यात आलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचा योगायोग म्हणजे 2018 साली जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होते, त्यावेळी हे काम होणार, मिसिंग लिंक तयार होणार याची घोषणा करण्यात आली होती आणि आजसुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे, त्यांच्याच नेतृत्वामध्ये, त्यांच्याच उपस्थितीमध्ये याचं लोकार्पण पण होतं आहे आणि त्यामुळे हा सुद्धा एक योगायोग मानला जातो आहे. तर एकंदरीतच आपण पाहतोय की कशा पद्धतीनं हा बोगदा सुसज्ज अशा पद्धतीनं तयार करण्यात आलेला आहे. ठिकठिकाणी आपण पाहतोय की हवा व्हेंटिलेशनसाठी या ठिकाणी खास अशी व्यवस्था या बोगद्याच्या आतमध्ये तयार करण्यात आलेली आहे आणि अत्याधुनिक यंत्रसामुग्रीचा वापर करून या ठिकाणी हे जे 2 बोगदे आहेत ते तयार करण्यात आलेले आहेत. जो दुसरा बोगदा आहे तो सुद्धा आपल्याला समोर या ठिकाणी दिसतोय आणि वर लोणावळा तलाव आहे आणि त्याच्या अगदी खालून हा जो बोगदा आहे तो गेलेला आहे आणि 2 जे वाया डक्ट आहेत, पूल आहेत, ते सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय, ज्याची उंची अत्यंत 680 मीटर इतकी आहे आणि खोल दरीमध्ये त्याची जी पायलिंग आहे ती करण्यात आलेली आहे आणि हा पूल कशा पद्धतीनं तयार झालेला आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसतंय. ठिकठिकाणी पोलीस अधिकारी आपल्याला उभे दिसत आहेत. तर दुसरीकडे आपण पाहतोय की पूल कशा पद्धतीनं, केबल स्टेट पूल आहे तो कशा पद्धतीनं तयार झाला आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसतंय. सुंदर अशी टायगर व्हॅली आपल्याला एकीकडे अनुभवायला मिळते, पाहायला मिळते आणि त्यामुळे अंगावर रोमांच आणणारा खरा तर हा सगळा प्रवास आहे. केबल स्टेट ब्रिज आपण पाहिले की मुंबईमध्ये आपल्याला बँड्रा वर्ली सिलिंगसारखा ब्रिज पाहायला मिळतो आणि त्यानंतर आपण पाहतोय की आता टायगर व्हॅलीमध्ये सुद्धा अगदी इंजिनिअरिंगचा योग्य वापर करून या ठिकाणी केबल स्टेट पूल बांधण्यात आलेला आणि या पुलावरून आपण जातो. बघा, कुठेही काही जर्क नाही आहे, अगदी व्यवस्थित सुसज्ज आणि सुसाट असा जो प्रवास आहे तो आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळतो. तर एकंदरीतच आपण पाहतोय की ठिकठिकाणी या मिसिंग लिंकच्या आजूबाजूला छान अशी झाडं लावण्यात आलेली आहे. हिरवळ आपल्याला चहूबाजूने दिसते आणि त्याच्यातून अगदी निसर्गरम्य असे हे नजारे पाहता पाहता मुंबई ते पुण्याचा जो प्रवास आहे तो या ठिकाणी होणार आहे आणि दुसरा जो पूल आहे तो सुद्धा आपल्याला दिसतोय. कशा पद्धतीनं हा पूल सुद्धा या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे. ते 2 केबल स्टेट ब्रिज जे आहे ते या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे दिसत आहेत. टायगर व्हॅलीचा हा संपूर्ण परिसर आहे आणि आता दुसरा जो बोगदा आहे जवळपास 9 मीटरचा तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी एकंदरीतच दिसतोय आणि वरती लोणावळा सरोवर आहे, तर खाली अगदी त्याच्या हा बोगदा खणून म्हणजे डोंगराच्या पोटातून रस्ता
तयार केलेला आहे असंच म्हणावं लागणार आहे. आपण नेहमी पाहतो की जेव्हा जेव्हा मुंबई पुण्याला आपण जातो, पीकार असतं किंवा मग वेकेशन्स असतात, त्यावेळी बोरघाटामध्ये ट्रॅफिक लागतं, इतर ठिकाणी ट्रॅफिक लागतं आणि मग तासभर आपला खोळंबा होतो. तसा खोळंबा या ठिकाणी होणार नाही आहे. बघा दुसरा बोगदा कशा प्रशस्त पद्धतीने तयार करण्यात आलेला आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहतोय. तर बोगदा पूर्णपणे तयार झालेला आहे आणि पंखे या ठिकाणी वर एक्झॉस्ट लावण्यात आलेला आहे. हवेशीर असा हा सगळा बोगदा आहे आणि कुठेही कोंदट असं वातावरण आपल्याला या ठिकाणी जाणवत नाही. जेव्हा जेव्हा आपण बोगद्यामध्ये जातो, कुठे कुठे पाणी लीक होत असतं, कुठे कुठे आपल्याला त्या ठिकाणी भीतीचं वातावरण पाहायला मिळतं आणि पावसाळ्यात विशेष करून जास्त त्रासाला वाहन चालकांना सामोरं जावं लागतं, कारण पाणी उडत राहतं आणि त्यामुळे विजिबिलिटी जी आहे ती कमी होते. मात्र या ठिकाणी जी विजिबिलिटी आहे ती सुद्धा आपण पाहतोय की अगदी व्यवस्थित आहे आणि विजिबिलिटी छान असल्यामुळे प्रवास करण्याचा जो आनंद आहे तो सुद्धा अगदी वेगळा आहे. गाडी चालवण्याचा पण एक वेगळाच आनंद या बोगद्यातून आपल्याला जाताना पाहायला मिळतो. तर एकंदरीतच आपण पाहतोय की बोगदा आता तयार झालेला आहे पूर्णपणे. आज दुपारी 12:30 वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते याचं लोकार्पण होईल आणि हा बोगदा उद्यापासून खुला होणार आहे. सध्या हा बोगदा जो आहे तो हेवी मोटर व्हेकलसाठी परवानगी यांना देण्यात आलेली नाही आहे, लाईट मोटर व्हेकलसाठीच असेल. पण भविष्यामध्ये 6 महिन्यानंतर का होईना त्यांना सुद्धा परवानगी मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येते. कुठलाही टोल नाही आहे, त्यामुळे व्यवस्थित आणि सावकाश आणि सेफ प्रवास करा अशी मागणी जी आहे ती महाराष्ट्र सरकारकडून करण्यात येते आणि महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा म्हणून याचं लोकार्पण आज होत आहे. ही महाराष्ट्रासाठी आनंदाची, अभिमानाची गोष्ट आहे. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मावळ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.